पाहूया। नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढण्याबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये अद्याप निर्णय झालेला नाहीये। नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही युती करण्याच्या भूमिकेत आहोत। युती झाली तर आम्ही एकत्र लढू, अन्यथा आम्ही एकला चलोरेच्या भूमिकेत असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलंय। 54 माजी नगरसेवक आमच्या सोबत आहेत। उद्या एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आणखीन नगरसेवक प्रवेश करणार असल्याचं मस्के यांनी म्हटलंय। नरेश मस्केंशी याबाबत आम्ही संवाद साधला। आमचे प्रतिनिधी विनय मात्रे यांनी त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांची भूमिका जाणून घेतली आहे। ऐकूया। सर, काय म्हणाल, अजूनपर्यंत म्हणजे मुलाखती सुरू झाल्यात, परंतु युतीची अजून घोषणा होत नाही, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। युती व्हावी असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेलं आहे। त्या दृष्टीने मी स्वतः सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। आता माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांनासुद्धा जाऊन मी भेटणार आहे। शिवसेनेकडनं आम्ही स्वतः पुढाकार यामध्ये घेतो आहे। युतीमध्ये लढावी, नेत्यांचा निर्णय मान्य करावा ही अशी आमची इच्छा आहे। आणि युती झाली तर युती सोबत, नाही झाली तर एकला चलो। युतीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, परंतु काय म्हणाल की येणाऱ्या काळामध्ये देखील अजून काही लोक आपल्या पक्षात प्रवेश केला जाणार आहे, उद्या परवा तो प्रवेश होणार असं समजतंय। 54 जवळजवळ 54 सिटिंग नगरसेवक या महानगरपालिकेतील आमच्या सोबत आहेत। अनेक उभाटा असेल, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। वर्षानुवर्ष निवडून येतात ती सर्व मंडळींनी। अनेक लोक प्रतीक्षेत आहेत। याचा अर्थ एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला या नवी मुंबईमध्ये मान्यता आहे। खूप चांगला रिस्पॉन्स आहे। आम्ही केलेली कामं, आमच्या पदाधिकाऱ्यांनी कामं, याच्यावरती लोक खुश आहेत। जर लढत झाली किंवा युती नाही झाली तर थेट लढत ही भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्येच होणार। विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।